नमस्कार. एक्सप्लोर विथ रवीना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीने मटण अळणी सूप. तसं तर अळणी सूप बनवण्याच्या खूप पद्धती आहेत, पण मी आमच्या नगरी स्टाईलने बनवणार आहे आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, सगळ्यात आधी मटण पाण्याने स्वच्छ धुवून घ्या व त्या मटणात मीठ व हळद टाकून मिक्स करून साईडला ठेवा. लगेच एक कांदा बारीक चिरून घ्या व लसूण, आलं, खोबरं आणि कोथिंबीर हे एकत्र बारीक करून घ्या मिक्सरमध्ये. हे सर्व एकत्र बारीक केल्यामुळे सूप दाटसर होते. तुम्ही पाहिजे असेल तर यामध्ये दही पण ॲड करू शकता. आता गॅसवर कुकर ठेवा. तुम्ही कढई किंवा पातेल्यात पण बनवू शकता. मी कुकरमध्ये बनवते. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाका. तेल तापलं की बारीक चिरलेला कांदा टाका व छान परतून घ्या. कांदा परतल्यानंतर आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे वाटलं होतं ते वाटण टाका आणि ते पण छान परतून घ्या. मग मटण टाका आणि मिक्स करून घ्या. मग कुकरचं अलगद झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट मटण वाफळू द्या. ही स्टेप केल्यामुळे मटणाचा रक्ताचा वास येत नाही आणि मटणात छान तेल मुरते, मटण मऊ होते. त्यामुळे ही स्टेप नक्की करा. त्यानंतर कोमट पाणी टाका आणि झाकण ठेवून 6 शिट्ट्या लावून घ्या. लास्टला कोथिंबीर पण ॲड करा. तयार आहे आपलं गावरान पद्धतीने मटण सूप. गरमागरम सूप सर्व करा आणि एन्जॉय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सिंपल, टेस्टी, हेल्दी आणि डिलिशियस रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.